Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. From today onwards, we are going to start with the unit titled as Introduction to Income Tax. In this particular unit, we are going to study the basic definitions under Income Tax Act. In this particular lecture, we will study three basic concepts of income tax. First concept is what is the meaning of income tax. So after that we will see the concept of assessee, and at the end of this lecture we will see the concept of person. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्स रिलेटेड ज्या काय तीन बेसिक कन्सेप्ट्स आहेत, पहिले म्हणजे इन्कम टॅक्स, दुसरी डेफिनेशन आहे ती म्हणजे असेसी, आणि थर्ड डेफिनेशन आहे पर्सन. ह्या तीन डेफिनेशन आपण पाहणार आहोत. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स. Okay, what is income tax? The word income tax, there are two words, income and tax. Income tax means tax on the income earned. आपण जे काय इन्कम मिळवतो त्या इन्कमवरतीचा जो काय टॅक्स पेड केला जातो गव्हर्नमेंटला, त्या टॅक्सला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. सो इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स विच इज पेड टू द गव्हर्नमेंट ऑन द इन्कम अर्न. जे काय आपण इन्कम अर्न करतो, इन्कम मिळवतो, त्या इन्कमवरती जो काय टॅक्स दिला जातो त्या टॅक्सला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. अँड दिस टॅक्स इज पेड टू द गव्हर्नमेंट. हा जो काय टॅक्स आहे तो आपण कुणाला पेड करतो, तर तो आपण गव्हर्नमेंटला पेड करतो. ओके, वी नो दॅट द गव्हर्नमेंट ऑफ एव्हरी कंट्री हॅज टू प्रोव्हाइड डिफरंट सर्व्हिसेस टू द पीपल. ओके, प्रत्येक देशाचं जे काय गव्हर्नमेंट असेल त्या गव्हर्नमेंटला लोकांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज सर्व्हिसेस प्रोव्हाइड कराव्या लागतात. एव्हरी गव्हर्नमेंट हॅज टू प्रोव्हाइड डिफरंट सर्व्हिसेस, डिफरंट फॅसिलिटीज टू इट्स पीपल, लाईक हेल्थ केअर फॅसिलिटी, एज्युकेशन फॅसिलिटी, एम्प्लॉयमेंट फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, अदर नीड्स एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड फॉर प्रोव्हाइडिंग दीज फॅसिलिटीज, ह्या ज्या काय फॅसिलिटीज लागतात, एज्युकेशन फॅसिलिटी, फॉर प्रोव्हाइडिंग एज्युकेशन फॅसिलिटी, हेल्थ केअर फॅसिलिटी, एम्प्लॉयमेंट फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, फॉर प्रोव्हाइडिंग these different facilities to the people, the government needs to have certain revenue, needs certain funds. ह्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी गव्हर्नमेंटकडं फंड्सची आवश्यकता असते, पैशाची आवश्यकता असते. मग ह्या ज्या काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठी पैसे कुठून येतात, त्या पैसेसाठी सोर्स काय, तर द टॅक्स इज द मेन सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट हे जे काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं, फॉर प्रोव्हाइडिंग दिस डिफरंट फॅसिलिटीज टू द पीपल, गव्हर्नमेंट हॅज टू स्पेंड करोर्स ऑफ रुपीज. गव्हर्नमेंटला त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात, आणि हे पैसे गव्हर्नमेंटला कुठून मिळतात, व्हॉट इज द सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट, आउट ऑफ द डिफरंट सोर्सेस of revenue of government, out of the different sources, the taxation, that is the tax is the main source of revenue. गव्हर्नमेंटला पैसे मिळण्याचे जे काही सोर्सेस आहेत, ऑप्शन्स असतात, त्यापैकी टॅक्स हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा हा सोर्स आहे की ज्याद्वारे गव्हर्नमेंटला पैसे हे मिळत असतात. अँड इन्कम टॅक्स इज अ टाईप ऑफ टॅक्स that a government charges on the income earned by the individuals and businesses. इन्कम टॅक्स म्हणजे काय, तर जो काही इन्कम आपण अर्न करतो, ओके, ऑन द इन्कम अर्न बाय द इंडिव्हिज्युअल्स अँड बिझनेसेस. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती, मग तो मेल असेल फिमेल असेल, एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला जे काही इन्कम मिळालेलं आहे किंवा एखादा बिझनेस असेल त्या बिझनेसला जे काही इन्कम मिळालं आहे त्या इन्कमवरती जो आपण टॅक्स पेड करतो त्या टॅक्सला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. सो इन्कम टॅक्स मीन्स अ टॅक्स विच इज पेड ऑन द इन्कम अर्नड बाय द इंडिव्हिज्युअल अँड बाय द बिझनेसेस. In other words, income tax means a tax which is charged by the government on the income earned by the individuals and businesses. आपण इन्कम टॅक्स दोन प्रकारे सांगू शकतो. इन्कम टॅक्स म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला जे काही इन्कम मिळतं जॉब करून, सॅलरीद्वारे किंवा इतर मार्गाने इन्कम मिळतं, एखाद्या बिझनेसला जे इन्कम मिळतं त्या इन्कमवर जो काही टॅक्स पेड केला जातो, इन्कमवरचा टॅक्स पेड केला जातो, इट इज इन्कम टॅक्स. किंवा इन्कम टॅक्स म्हणजेच काय, तर इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडून
इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जे काही इन्कम आहे, बिझनेसचं जे इन्कम आहे, या इन्कमवरती जो टॅक्स चार्ज केला जातो, आकारला जातो गव्हर्नमेंटकडून, त्या टॅक्सला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. ना क्वेश्चन इज ॲट व्हॉट रेट द इन्कम टॅक्स इज चार्ज्ड. इन्कम टॅक्सचे रेट कशा प्रकारे ठरवले जातात किंवा कधी ठरवले जातात, तर इन्कम टॅक्स रेट आर डिटरमाइन्ड ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 अँड ॲज पर द ॲन्युअल फायनान्स बिल. ॲन्युअल फायनान्स बिल. ओके. इन्कम टॅक्ससाठी आपल्या देशामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हा ॲक्ट आहे. समटाइम्स फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन इट इज आस्क्ड दॅट इन्कम टॅक्स ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर ... इन्कम टॅक्स ॲक्ट हा 1961चा आहे. मग इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रमाणे आणि जे काही ॲन्युअल फायनान्स बिल आहे, ॲन्युअल म्हणजे वार्षिक, जे फायनान्स बिल दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये प्रेझेंट केलं जातं, त्याप्रमाणे त्या रेटप्रमाणे फायनान्स बिलमधील रेट्सप्रमाणे इन्कम टॅक्स हा जो आहे तो चार्ज केला जातो. सो इन्कम टॅक्स is charged as per the Income Tax Act 1961 and Annual Finance Bill. Okay, and the money collected by the government, okay, through the income tax, गव्हर्नमेंट जे काय पैसे गोळा करतं लोकांकडून इन्कम टॅक्स गोळा करून, दॅट मनी इज युज्ड बाय द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड डिफरंट फॅसिलिटीज, डिफरंट सर्व्हिसेस टू देअर सिटीजन्स. देशातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना वेगवेगळ्या फॅसिलिटी, मग एज्युकेशन फॅसिलिटी, हेल्थ केअर फॅसिलिटी, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी असेल किंवा इतर काय फॅसिलिटीज असतील, गुड्स असतील, हे प्रोव्हाइड करण्यासाठी या फंडचा वापर केला जातो. ओके. मग हा जो काही इन्कम टॅक्स आहे, बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ इन्कम टॅक्स. फर्स्ट वन इज पर्सनल इन्कम टॅक्स. पर्सनल इन्कम, वैयक्तिक इन्कम. Okay, what is personal income tax? Personal income tax means a tax which is levied. Levied means charged on the individual's income through wages, salary and other incomes. एखाद्या व्यक्तीला जे काही पर्सनल इन्कम मिळतं, पर्सनल म्हणजे वैयक्तिक, एखाद्या व्यक्तीचं जे पर्सनल इन्कम आहे, इंडिव्हिज्युअल इन्कम आहे, त्या इन्कमवरचा टॅक्स जो पेड केला जातो, इट इज कॉल्ड एज अ पर्सनल इन्कम टॅक्स. सो पर्सनल इन्कम टॅक्स मीन्स अ टॅक्स विच इज चार्ज्ड ऑन द इंडिव्हिज्युअल्स पर्सनल इन्कम, लाईक इन्कम फ्रॉम वेजेस, इन्कम फ्रॉम सॅलरी अँड अदर इन्कम्स. त्या व्यक्तीला पगाराद्वारे, वेजेसद्वारे किंवा इतर मार्गाने त्या व्यक्तीला जी इन्कम मिळते, त्या इन्कमवरचा जो टॅक्स आहे, इट इज कॉल्ड एज अ पर्सनल इन्कम टॅक्स. दिस इज फर्स्ट. And second type of income tax is business income tax. Okay, and in the name itself it is mentioned that this income tax is charged, or this tax is charged on the business income. बिझनेसला जे मिळणारे इन्कम आहे, ओके, त्यावरती जो टॅक्स आकारला जातो, इट इज कॉल्ड एज अ बिझनेस इन्कम टॅक्स. सो अँड इट इज ॲप्लिकेबल टू कॉर्पोरेशन्स, मीन्स कंपनीज, पार्टनरशिप फर्म्स, स्मॉल बिझनेसेस अँड सेल्फ एम्प्लॉईड पीपल. ओके, हे जे काही बिझनेसचे वेगवेगळे प्रकार आहेत, मग त्यामध्ये पार्टनरशिप फर्म असेल, एखादा छोटा बिझनेस म्हणजे फॉर एक्झाम्पल सोल प्रोप्रायटरी बिझनेस असेल, पार्टनरशिप फर्म असेल, कंपन्या असतील, हे जे काय वेगवेगळे बिझनेसचे प्रकार आहेत, हे जे काही बिझनेसेस आहेत, यांचं जे इन्कम आहे, या इन्कमवरती जो टॅक्स पेड केला जातो, धिस टॅक्स इज कॉल्ड ॲज अ बिझनेस इन्कम टॅक्स. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट of our syllabus, that is income tax. And income tax means tax on the income earned of the income earned. आपण जे काही इन्कम मिळवतो त्या इन्कमवरती जो आपण टॅक्स पेड करतो त्या टॅक्सला इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट कन्सेप्ट. नाव वी विल सी द सेकंड कन्सेप्ट. दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, द सेकंड कन्सेप्ट इज assessee. And what is assessee? What is the meaning of assessee? The meaning of assessee is mentioned in the section 2 subsection 7. section 2 ब्रॅकेटमध्ये 7 लिहिले, ब्रॅकेटमध्ये म्हणजे त्याला सबसेक्शन असं म्हटलं जातं. The concept of assessee is given in the section 2 subsection 7 of Income Tax Act 1961. ओके, इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन 2 सबसेक्शन 7 आहे, त्यामध्ये असेसी म्हणजे काय हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, रीड केअरफुली. हु इज असेसी? असेसी म्हणजे कोण? द मीनिंग इज व्हेरी सिम्पल. असेसी मीन्स अ पर्सन. असेसी म्हणजे असा व्यक्ती, अ पर्सन बाय होम, की जो व्यक्ती, अ पर्सन बाय होम इन्कम टॅक्स
or any other sum of money is payable to government under Income Tax Act. एखादा व्यक्ती, a person by whom income tax or any other sum of money is payable to government under Income Tax Act. जर एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटला, आपण टॅक्स कुणाला पेड करतो? गव्हर्नमेंटला. वी पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. अँड इफ एनी पर्सन मीन्स व्यक्ती, इफ एनी पर्सन इज लायबल टू पे इन्कम टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जर एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे देणं असेल, इन्कम टॅक्सचे पैसे किंवा एनी अदर सम ऑफ मनी किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड इतर कुठले पैसे गव्हर्नमेंटला देणं असेल तर त्या व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. द मिनिंग ऑफ असेसी इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. व्हॉट इज असेसी? हू इज असेसी? Assessee means a person by whom income tax or any other sum of money under Income Tax Act is payable to the government. एखादा व्यक्ती जर गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड इतर कुठले पैसे गव्हर्नमेंटला देणं असेल, पेएबल देणं असेल, तर त्याला असेसी असं म्हटलं जातं. मग असेसीमध्ये कोण कोण येतं? तर असेसी इन्क्लूड, त्यात कोण कोण येतं? तर एकूण त्यामध्ये 4 पॉईंट्स आहेत. फर्स्ट, टॅक्स पेएबल. असेसी म्हणजे कोण? तर एव्हरी पर्सन बाय होम इन्कम टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी लाईक फाईन, पेनल्टी, इंटरेस्ट एक्सेट्रा इज पेएबल टू द गव्हर्नमेंट. जर एखाद्या व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे देणं असेल किंवा एखादा इतर इन्कम टॅक्स रिलेटेडचे पैसे म्हणजे दंड झाला आहे, इंटरेस्ट आहे, पेनल्टी आहे, फाईन आहे, इन्कम टॅक्स रिलेटेड फाईन असेल, दंड, इन्कम टॅक्स रिलेटेड पेनल्टी आहे, इन्कम टॅक्स रिलेटेड इंटरेस्ट आहे. इफ एनी पर्सन इज लायबल टू पे इन्कम टॅक्स or any other sum of money like fine, penalty, interest to the government, then that particular person is called as a assessee. जर एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे पैसे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड व्याज, इन्कम टॅक्स रिलेटेड फाईन, इन्कम टॅक्स रिलेटेड पेनल्टीचे पैसे गव्हर्नमेंटला पेएबल असेल, देणं असेल, तर त्या व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. इररिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर एनी प्रोसिडिंग मीन्स केस इज गोईंग ऑन ऑर नॉट. त्या व्यक्तीवरती इन्कम टॅक्सचे कुठले केस चालू असू नाही तर नाही. जर तो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं आहे, इन्कम टॅक्स देणं आहे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड फाईन, पेनल्टी देणं असेल, व्याज देणं आहे, तर त्या व्यक्तीला असेसी असं म्हटलं जातं. सो असेसी इन्क्लूड फर्स्ट अ पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी टू द गव्हर्नमेंट. त्यामुळे असेसीमध्ये पहिलं काय येतं? जो व्यक्ती गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड इतर कोणते पैसे जसं की इंटरेस्ट आहे, फाईन आहे, पेनल्टी आहे, ते जर रक्कम देणं असेल तर त्याला असेसी असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. सेकंड, हु इज असेसी? असेसीमध्ये अजून कोण येतं? द सेकंड पॉईंट विच कम्स अंडर असेसी इज ए पर्सन अगेन्स्ट होम एनी इन्कम टॅक्स केस इज गोईंग ऑन. ओके, जर एखाद्या व्यक्तीवरती इन्कम टॅक्सची कोणती केस चालू असेल, इररिस्पेक्टिव्ह वेदर ही इज लायबल टू पे टॅक्स ऑर नॉट, तो गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असू नाही तर नसू, इफ अ केस दॅट इज प्रोसिडिंग अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट इज गोईंग ऑन अ सर्टन पर्सन, देन दॅट पर्टिक्युलर पर्सन इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ असेसी. जर एखाद्या व्यक्तीवरती इन्कम टॅक्स रिलेटेड कोणतीही केस चालू असेल, प्रोसिडिंग चालू असेल, तर त्या व्यक्तीला देखील असेसी असं म्हटलं जातं. जरी तो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असू नाही तर नाही. जर त्याच्यावरती इन्कम टॅक्सचे केस चालू आहे तर त्या व्यक्तीला देखील असेसी असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड पॉईंट. देन थर्ड पॉईंट विच कम्स अंडर द कन्सेप्ट ऑफ असेसी इज डीम्ड असेसी. ओके, डीम्ड म्हणजे अझ्युम्ड टू बी असेसी. ओके, इन सर्टन केसेस नॉर्मली वी हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट ऑन आवर ओन इन्कम. ओके, आपल्या स्वतःला जे इन्कम मिळतं त्या इन्कमवरती आपण टॅक्स पेड करायचा असतो. इट इज अवर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, आपण आपला इन्कम जे मिळतं, वैयक्तिक इन्कम जे मिळते त्याच्यावरती टॅक्स भरणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी. ओके, अँड इन सर्टन केसेस you have to pay tax on the income of others. Why? It is because under Income Tax Act it is assumed that you are the deemed assessee.
काही सिच्युएशनमध्ये, काही केसेसमध्ये इन्कम टॅक्समध्ये असं मानलं जातं की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा टॅक्स हा तुम्ही भरलाय, तुम्हाला असेसे असं अझ्युम केलं जातं, म्हणून त्याला डीम्ड असेसी असं म्हणलं जातं. डीम्ड म्हणजे अझ्युम्ड टू बी असेसी. दुसऱ्याला इन्कम मिळते दुसऱ्या व्यक्तीला, त्यानं टॅक्स पेड केला पाहिजे, तेव्हा तो व्यक्ती झाला असेसी. कारण इन्कम टॅक्समध्ये हु इज असेसी? असेसी मीन्स अ पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जो व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतो त्याला असेसी म्हटलं जातं. नॉर्मली ज्याला इन्कम मिळालं आहे त्यानंच त्याचा टॅक्स पेड करायचा असतो. ओके, परंतु दुसऱ्याला मिळणारे इन्कमवरचा टॅक्स पण काही वेळेला आपल्याला पेड करावा लागतो. इन्कम मिळालं दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे तो झाला असेसी, पण टॅक्स कोण पेड करायला लागतं आहे? तर आपल्याला डीम्ड असेसी असं अझ्युम केलं जातं. डीम्ड मीन्स अझ्युम्ड टू बी. ओके, आता डीम्ड असेसी म्हणजे काय? व्हॉट इज डीम्ड असेसी? समटाइम्स अ पर्सन बिकम्स असेसेबल इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम ऑफ अदर पर्सन्स. दुसऱ्या व्यक्तीला इन्कम मिळाले पण त्या इन्कमवरचा टॅक्स हा आपल्याला द्यावा लागतो, आपल्याला पेड करावा लागतो आणि त्यामुळं आपल्याला वी आर पेईंग द टॅक्स ऑफ अदर्स, आपण दुसऱ्याचा टॅक्स आपण पेड करतोय. सो आपल्याला डीम्ड टू बी असेसी असं ट्रीट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, इन अंडर विच सिच्युएशन you are deemed to be assessee? In first, for example, an agent of non-resident. ओके, एखादा नॉन रेसिडेंट आहे, सपोज एखादा इंडियन व्यक्ती आहे अँड सपोज ही इज इंडियन बट ॲट प्रेझेंट ही इज रिसाइडिंग इन फॉरेन कंट्री. जर एखादा भारतीय व्यक्ती आहे पण तो फॉरेन कंट्रीमध्ये राहतोय, मग त्याला जे काही इंडियातून इन्कम मिळते, ओके, त्या इन्कमवरचा टॅक्स पेड करण्यासाठी इंडियामधला जो काही त्याचा एजंट असेल तो एजंट व्यक्ती तो टॅक्स हा पेड करतो. तो काय स्वतःच्या पॉकेटमधून टॅक्स पे करणार नाही. ओके, त्या व्यक्तीचं जे इन्कम आहे त्याचे जे काही तर पैसे असतील त्यातून तो टॅक्स पे करण्याचं काम करेल. ॲक्च्युली इन्कम कुणाला मिळालं आहे? तर जो व्यक्ती फॉरेनमध्ये राहतोय परंतु त्याचा बिझनेस इंडियामध्ये आहे, मग इन्कम मिळाले त्या व्यक्तीला, म्हणजे ॲक्च्युली त्या व्यक्तीने टॅक्स पेड केला पाहिजे. बट अनफॉर्च्युनेटली दॅट पर्टिक्युलर पर्सन इज नॉट इन इंडिया, ही इज लिव्हिंग ॲब्रॉड. तो भारतात राहत नाही आहे, तो परदेशात राहतोय, म्हणून त्याला जे इन्कम मिळते त्यानं टॅक्स पेड केला पाहिजे, तो झाला असेसी. पण तो इथं नसल्यामुळं त्याचा टॅक्स कोण पेड करतं? तर भारतामध्ये जो कोण त्याचा एजंट असेल, ओके, रिप्रेझेंटेटिव्ह असेल, प्रतिनिधी असेल, तो टॅक्स भरण्याचं काम करतो. त्यामुळं जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे, एजंट आहे, त्याला डीम्ड असेसी असं ट्रीट केलं जातं अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इज पॅरेंट्स ऑफ अ मायनर चाइल्ड. एखादा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा मुलगी असेल तर त्याला आपण मायनर चाइल्ड असं म्हणतो. मायनर चाइल्ड मीन्स अ चाइल्ड विथ एज लेस दॅन 18 इयर्स. 18पेक्षा कमी वय असेल तर त्याला आपण मायनर चाइल्ड म्हणतो. सपोज इफ हिज पेरेंट्स ऑर ग्रँड पेरेंट्स हॅज मेड सर्टन इन्व्हेस्टमेंट अगेन्स्ट हिज नेम. जर त्याच्या पेरेंट्सने किंवा ग्रँड पेरेंट्सनी त्या लहान मुलाच्या नावानं काही इन्व्हेस्टमेंट मोठी केली असेल तर त्याच्या नावाने इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे इन्कम मिळताना त्या लहान मुलाच्या नावाने मिळणार आहे. ओके, परंतु तो मायनर असल्यामुळं इन्कम टॅक्स, त्या इन्कम जे काय त्याला मिळतं आहे त्या इन्कमवरती टॅक्स पेड करणं हे काय त्याला समजणार नाही. सो इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये काय अझ्युम केलं जातं की द चाइल्ड इज मायनर, सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हिज पेरेंट्स टू पे टॅक्स ऑन हिज बिहाफ. लहान मुलगा असल्यामुळं तो तर काय इन्कम टॅक्स पेड करू शकत नाही, त्याचं एज कमी आहे, म्हणून इन्कम टॅक्समध्ये असं मांडलं जातं की त्या लहान मुलाच्या वतीनं त्याच्या पेरेंट्सने तो टॅक्स भरला पाहिजे. ॲक्च्युली इन्कम कोणाला मिळाले? लहान मुलाला. ॲक्च्युली त्यानं टॅक्स भरला पाहिजे, ही इज असेसी. कारण ज्याला इन्कम मिळतं त्यानं टॅक्स पेड करायचा असतो, सो ही इज असेसी. बट ॲक्च्युली हु इज पेईंग द टॅक्स? हिज पेरेंट्स. पेरेंट्स टॅक्स भरतात, त्यांची ती जबाबदारी आहे, त्यामुळे पेरेंट्सला डीम्ड असेसी असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड. थर्ड एक्झाम्पल इज गार्डियन ऑफ अ ल्युनॅटिक ऑर इडियट पर्सन. ओके, इफ एनी पर्सन इज ल्युनॅटिक ऑर इडियट. समजा एखादा व्यक्ती थोडा वेडसर झाला असेल, ओके, त्याला इन्कम मिळतं आहे, त्याला इन्कम चालू आहे, बट ही इज ल्युनॅटिक, ही इज इडियट. ओके, सो इट इज नॉट, वी कॅनॉट एक्सपेक्ट फ्रॉम हिम दॅट ही विल पे हिज टॅक्स ऑन अ रेग्युलर बेसिस. सो in Income Tax Act it is mentioned that if any person has become unsound or lunatic or idiot, जर एखादा व्यक्ती अनसाउंड झाला असेल, इडियट झाला असेल, ल्युनॅटिक झाला असेल, वेडसर झाला असेल, त्याचा स्मृतिभ्रंश झाला असेल, तर त्याच्या वतीनं त्याचे जे कोण गार्डियन आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, पेरेंट्स आहेत, त्यांनी त्याचा टॅक्स पे केला पाहिजे.
So guardian of lunatic person is also one example of deemed assessee. Now we will see the last example. Legal heir of deceased person. Deceased means death. Okay, if any person is dead during a particular year, जर एखाद्या व्यक्ती चालू वर्षभरामध्ये समजा त्याची डेथ झाली असेल तर त्या वर्षी त्यानं जे काही इन्कम अर्न केलेलं आहे, ओके, त्या इन्कमवरती त्याला टॅक्स पे करावा लागतो. बट अनफॉर्च्युनेटली ही इज डेड. नाव ही कॅनॉट पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. तो डेड झाल्यामुळे तो तर काय टॅक्स भरू शकत नाही. सो इन इन्कम टॅक्स इट इज मेन्शन दॅट इफ एनी पर्सन इज डेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर इयर देन इट इज अ प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हिज लीगल हेअर. लीगल हेअर म्हणजे जो कोण डेड झालेला आहे त्याचा वारसदार. लीगल हेअर म्हणजे वारसदार. त्या वारसदार जो कोण व्यक्ती आहे त्यानं त्याचा टॅक्स पे केला पाहिजे. इन्कम कुणाला मिळालं आहे, फॉर एक्झाम्पल XYZ नावाच्या व्यक्तीला, तो डेथ झाला आहे, ज्याला इन्कम मिळतं त्यांना टॅक्स पे करायचा असतो. इन्कम मिळाले XYZला, त्यांना टॅक्स पे करायचा असतो, म्हणजे तो व्यक्ती झाला असेसी. कारण असेसी मीन्स अ पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. जो व्यक्ती इन्कम मिळवतो त्यानं स्वतःचा टॅक्स स्वतः पेड करायचा असतो. XYZला इन्कम मिळालं आहे म्हणजे त्यानं टॅक्स पेड केला पाहिजे, म्हणजे तो झाला असेसी. बट अनफॉर्च्युनेटली ही इज डेड अँड बिकॉज ऑफ दॅट द रिस्पॉन्सिबिलिटी इज ट्रान्सफर टू हिज लीगल हेअर. त्यामुळे टॅक्स पेड करण्याची जबाबदारी कुणावरती आली तर त्याचा लीगल हेअर, डेड झालेल्या व्यक्तीचा लीगल हेअर म्हणजे XYZ जो डेथ झालेला आहे त्याचा लीगल हेअर, वारसदार जो कोण असेल त्यांना टॅक्स पे करायचं आहे. त्यामुळं लीगल हेअर हा झाला डीम्ड असेसी. सो दिस इज थर्ड पॉईंट. अँड लास्ट पॉईंट विच कम्स अंडर द कन्सेप्ट ऑफ असेसी इज असेसी इन डिफॉल्ट. Now question is, what is default? Default means mistake. If any person has to pay tax due to mistake, आपल्या चुकीमुळं जर आपल्याला टॅक्स पे करावा लागला, चुकीमुळं, डिफॉल्ट मीन्स मिस्टेक. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज वी आर रनिंग अ टू व्हीलर अँड वी डोंट हॅव अ लायसन्स or PUC or insurance, and if we are caught by the police then we have to pay fine to the police. जर आपण टू व्हीलर ड्राईव्ह करत असू, आपल्याकडे लायसन्स नाही आहे, PUC नाही आहे किंवा इन्शुरन्स नसेल आणि पोलिसांनी जर आपल्याला अडवलं आणि आपल्याला जर दंड भरावा लागला, तो दंड का भरावा लागला? इट इज बिकॉज ऑफ आवर ओन मिस्टेक. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज वी आर ड्रायव्हिंग अ व्हेकल, टू व्हीलर ऑन अ हायवे. इट इज कंपल्सरी टू वेअर अ हेल्मेट. Okay, but if we are not wearing a helmet and we are driving our two-wheeler, then we have to pay fine to the government. We have to pay fine to the police. Why we have to pay the fine? It is because we have made a mistake. आपण चूक केल्यामुळं आपल्याला दंड भरावा लागला, फाईन भरावा लागला. In the same situation, in case of income tax also, sometimes a person has to pay tax to the government because of his own mistake. स्वतःच्या चुकीमुळं, आपल्याकडून काहीतरी मिस्टेक झाल्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटला फाईन पे करावा लागतो. सो हू इज असेसी इन डिफॉल्ट? ए पर्सन हू बिकम्स लायबल टू पे टॅक्स ऑर फाईन टू गव्हर्नमेंट ड्यू टू हिज ओन मिस्टेक. आपल्या मिस्टेकमुळे, आपल्या चुकीमुळे जर आपल्याला फाईन पे करावा लागला तर त्या व्यक्तीला असेसी इन डिफॉल्ट असं म्हटलं जातं. आपल्याकडून मिस्टेक काय होते? फॉर एक्झाम्पल, इट इन्क्लूड्स अ पर्सन हू फेल्स टू पे ॲडव्हान्स टॅक्स टू गव्हर्नमेंट. आपण जर गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायला जमलं नाही, आपण पेड केला नाही, उशिरा पेड केला, इट इज अ मिस्टेक. किंवा टॅक्सच पेड केला नाही, ॲडव्हान्स टॅक्स पेडच केला नाही, इट इज अ मिस्टेक. किंवा लेट पेड केला, डिले झाला, इट इज अ मिस्टेक. त्यामुळं आपल्याला फाईन पे करावा लागतो बिकॉज ऑफ अवर मिस्टेक. टेक अनदर एक्झाम्पल. अ पर्सन हू फेल्स टू पे डिडक्टेड टॅक्स टू द गव्हर्नमेंट. टॅक्स कट केलेला होता पण तो गव्हर्नमेंटला जमा करायचा राहून गेला. आणि सिम्पल एक्झाम्पल इज टॅक्स ऑन डिव्हिडंड ऑन शेअर्स. अंडरस्टँड इट व्हेरी प्रॉपरली. वी नो दॅट वेन वी मेक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स देन द शेअर होल्डर गेट्स डिव्हिडंड फ्रॉम द कंपनी. ओके, टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज यू हॅव परचेस्ड 100 शेअर्स ऑफ ₹100 ईच. तुम्ही जर समजा 100 शेअर्स खरेदी केले असतील, 100 शेअर्स, एक शेअर किती रुपयाचा आहे? 100 रुपयाचा. म्हणजे जी काय तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 10,000 रुपये, 100 शेअर 100 रुपयाचे, 10,000 इन्व्हेस्टमेंट आहे. सपोज कंपनी हॅज डिक्लेअर्ड 10% डिव्हिडंड. तुम्हाला डिव्हिडंड किती मिळेल? तुमचे शेअर्स आहेत 100 रुपयाप्रमाणे, म्हणजे तुमचे शेअर्स आहेत 10,000चे
10,000च्या 10% म्हणजे 1,000 रुपये तुम्हाला डिव्हिडंड मिळेल. बट ॲक्च्युअली द कंपनी डज नॉट पे यू 1,000 रुपीज. तुम्हाला कंपनी 1,000 कधीच देत नाही. ॲक्च्युअली तुमचा डिव्हिडंड 1,000 आहे, बट बिफोर डिस्ट्रीब्युटिंग द डिव्हिडंड इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंपनी टू डिडक्ट टॅक्स ऑन द डिव्हिडंड. जो काय तुमचा डिव्हिडंड आलेला आहे 1,000 रुपये, त्याच्यातून पहिल्यांदा टॅक्स कट केला जातो. ओके, इट इज कॉल्ड एज अ डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, DDT, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, अँड इट हॅज टू बी डिडक्टेड बिफोर मेकिंग पेमेंट ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड देण्याच्या अगोदर, डिव्हिडंड वाटण्याच्या अगोदर तो टॅक्स कट करावा लागतो. नॉर्मली तुम्हाला डिव्हिडंड किती मिळायला पाहिजे होता, तर 1,000 रुपीज, 1,000 रुपये मिळायला पाहिजे होता, आणि त्यातून टॅक्स किती कट होणार आहे, फॉर एक्झाम्पल 10%. ओके, मग 1,000च्या 10% म्हणजे 100 रुपये, म्हणजे तुमचा डिव्हिडंड आहे 1,000, त्यातनं टॅक्स 100 रुपये कट केला पाहिजे, राहिलेले 900 रुपये फक्त तुम्हाला पेड केले पाहिजे. मग हे जे काही 100 रुपये कट केले पाहिजेत, ही कुणाची जबाबदारी आहे? इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंपनी टू डिडक्ट टॅक्स ऑफ ₹100 फ्रॉम युअर डिव्हिडंड. तुम्हाला डिव्हिडंड देण्याच्या आधी त्यातून 100 रुपये कट करणं ही कंपनीची जबाबदारी. कंपनीमधला जो कोण एम्प्लॉई आहे, ऑफिसर आहे, त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर एखाद्या एम्प्लॉईनी ज्याची ही जबाबदारी होती, त्या ऑफिसरनं समजा तो टॅक्स कट केला नाही, त्या ऑफिसरनं टॅक्स कट केला नाही, टॅक्स न कट करता तुम्हाला सगळे पैसे 1,000 देऊन टाकले. 100 रुपये त्यानं प्रत्येकाचे कट करायला पाहिजे होते, पण त्यानं ते न करता सगळे पैसे 1,000चे 1,000 तुम्हाला देऊन टाकले. तर जे काही 100 रुपये कट करायला हवे होते ते तर त्यानं कट केलेलं नाही आहेत. त्यामुळं गव्हर्नमेंटला त्याला स्वतःच्या खिशातून ते टॅक्स भरावा लागतो, कारण ऑलरेडी त्यानं सगळे पैसे तुम्हाला देऊन टाकलेले आहेत. तुम्हाला पैसे 1,000 देण्यापूर्वी त्यानं 100 रुपये कट करायला हवे होते, आणि ते 100 रुपये कट केलेले गव्हर्नमेंटला पेड करायला पाहिजे होते, पण त्यानं पैसेच कट केले नाहीत, आणि त्यामुळं त्याला स्वतःच्या पॉकेटमधनं ते पैसे गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. सो ही हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट बिकॉज ऑफ हिज ओन मिस्टेक. ओके, त्याच्या चुकीमुळं त्याला गव्हर्नमेंटला पैसे द्यावे लागले. सो इट इज असेसी इन डिफॉल्ट. किंवा हे जे पैसे कट केलेले आहेत त्यानं पैसे कट केले, ओके, परंतु ते गव्हर्नमेंटला पेडच केले नाहीत. गव्हर्नमेंटला टॅक्स जो कट केलेला आहे प्रत्येकाचा 100 रुपये, तो गव्हर्नमेंटला पेडच केला नाही. मग त्याच्यामुळं जर त्याला काय फाईन भरावा लागला, पेनल्टी भरावी लागली, तर ते का भरावे लागले? कारण त्याच्या मिस्टेकमुळे. सो ही इज कॉल्ड ॲज अ असेसी इन डिफॉल्ट. सो दिस इज द सेकंड कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स, that is assessee. Assessee means simple. Assessee means a person, असा व्यक्ती who is liable to pay income tax or any other sum of money to the government under income tax act. एखादा व्यक्ती जर गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्सचे किंवा इन्कम टॅक्स रिलेटेड कुठले पैसे देणं असेल तर त्याला असेसी असं म्हटलं जातं. अँड दिस इज द सेकंड कन्सेप्ट. नाव वी विल स्टडी द लास्ट कन्सेप्ट of this particular lecture. The third concept which we are going to study is concept of person. Okay, who is person? What is the meaning of person? Who are covered under the concept of person? All these are mentioned in the section 2 subsection 31 of Income Tax Act. Okay, पर्सन म्हणजे कोण? नॉर्मली आपण पर्सन म्हणजे व्यक्ती असं म्हणतो. व्यक्ती म्हणजे नॅचरल पर्सन, ह्युमन बिईंग, मेल फिमेल एक्सेट्रा एक्सेट्रा. आपण पर्सनमध्ये फक्त व्यक्ती असं म्हणतो. बट इन इन्कम टॅक्स ॲक्ट अ पर्सन डज नॉट इन्क्लूड ओनली द इंडिव्हिज्युअल, इट इन्क्लूड्स व्हेरियस अदर पर्सन्स ऑल्सो. ओके, पर्सनमध्ये कोण कोण येतं? द टर्म पर्सन इन्क्लूड्स फर्स्ट अँड इंडिव्हिज्युअल. जे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पर्सन म्हणजे व्यक्ती आणि व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल. ओके, हू इज इंडिव्हिज्युअल? इंडिव्हिज्युअल मीन्स अ नॅचरल ह्युमन बिईंग. इट इन्क्लूड्स मेल फिमेल, मेजर मायनर, अँड इंडिव्हिज्युअल ऑफ साऊंड ऑर अनसाऊंड माइंड. ओके, पर्सन म्हणजे कोण? पर्सन म्हणजे व्यक्ती, आणि व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्ती, म्हणजेच एक नॅचरल ह्युमन बिईंग, नैसर्गिक व्यक्ती. त्यामध्ये मेल असेल, फिमेल असेल, मेजर असेल, मायनर असेल, 18पेक्षा कमी वय असेल, ही इज मायनर. इफ एज इज मोर दॅन 18 ही इज मेजर. पर्सन ऑफ साऊंड माइंड ऑर अनसाऊंड माइंड. सो इन पर्सन इट इन्क्लूड्स फर्स्ट अँड इंडिव्हिज्युअल. पर्सनमध्ये पहिलं काय येतं तर त्यामध्ये पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल हा त्यामध्ये इन्क्लूड होतो. दिस इज फर्स्ट. सेकंडली, पर्सनमध्ये अजून कोण येतं? पर्सन अल्सो इन्क्लूड्स हिंदू अनडिवायडेड फॅमिली विच इज पॉप्युलरली नोन ॲज HUF. ओके, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. अँड ॲज पर द हिंदू लॉ in HUF
It consists of all males lineally descended from a common ancestor and include their wives and unmarried daughters. Okay, जे HUF आहे, Hindu Undivided Family, certain families jointly runs their own business. Okay, and all the members of their family, especially male members, runs the business, and whatever the profit they earn, the profit is distributed among the all the members of the family. ते त्यांचा जो काय व्यवसाय आहे, घरातली सर्व लोक मिळून ते व्यवसाय करत असतात. व्यवसाय करून जो प्रॉफिट झालेला आहे तो एकमेकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात, आणि जो काय प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटवरती त्यांना देखील टॅक्स पेड करावा लागतो. जसं एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो, तसंच HUF जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली जी आहे ती सुद्धा गव्हर्नमेंटला टॅक्स पे करते, त्यामुळे त्याला देखील पर्सन असं ट्रीट केलं जातं. कारण की आपण जे प्रिव्हियस कन्सेप्ट पाहिलेली आहे, असेसी म्हणजे, असेसीचा फर्स्ट सेंटेन्सच रीड करा. असेसी म्हणजे काय? अ पर्सन बाय होम इन्कम टॅक्स इज पेएबल. जो व्यक्ती इन्कम टॅक्स देणं आहे, जो व्यक्ती पर्सन, मग कोण व्यक्ती टॅक्स पे देणं असतो, तर त्यामध्ये इंडिव्हिज्युअल पण आहे. इंडिव्हिज्युअल व्यक्ती मेल फिमेल मेजर मायनर तो पण गव्हर्नमेंटला टॅक्स देणं असतो एक. सेकंडली HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली, त्यांना जो काय प्रॉफिट होतो त्यावर त्यांनीसुद्धा गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायचा असतो. सेकंड. थर्ड इज कंपनी. ओके, वी नो दॅट कंपनी means an artificial person created by law under its common seal, and we know that companies are established as per Company Act 1956 or Company Act 2013, and there are different types of companies like government company, private company, public company, listed company, unlisted company, etc etc. कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. Okay, and we know that each and every company is run for earning maximum amount of profit. प्रॉफिट मिळवण्यासाठीच ह्या कंपन्या चालवल्या जातात, आणि जो काय ते प्रॉफिट त्यांना होतो, ऑन द प्रॉफिट अर्नड बाय द कंपनी हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ओके, कंपनीला जो काय नफा होतो, प्रॉफिट होतो, त्या प्रॉफिटवरती कंपन्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो. सो कंपनीज also pay tax to the government, so they are included in the term person. कंपन्यासुद्धा जसं एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो, HUF बिझनेस गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो, तसंच कंपनीसुद्धा टॅक्स पे करते, म्हणून कंपनीसुद्धा पर्सन म्हणून ट्रीट केली जाते. फोर्थ वन इज अ फर्म. फर्म मीन्स पार्टनरशिप फर्म. वी नो दॅट पार्टनरशिप फर्म in India are governed by Partnership Act 1932, and for formation of a partnership firm it require minimum 2 partners and there can be maximum 20 partners in the partnership firm. पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था ज्यासाठी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 20 पार्टनर्स लागतात. जास्तीत जास्त 20 पार्टनर्स पार्टनरशिपमध्ये येऊ शकतात. द पार्टनरशिप फर्म मे बी रजिस्टर्ड, इट मे बी अनरजिस्टर्ड. देर इज नो एनी कंपल्शन फॉर रजिस्ट्रेशन. पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे असं कुठलंही बंधन नाही आहे. पार्टनरशिप फर्म is a one type of a business, and whatever the profit they earn, okay, the profit is distributed among the partners as per their डिसाइडेड रेशो. जो काय प्रॉफिट होईल ते एकमेकांमध्ये त्यांचा जो काय प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करून घेतात. आणि बिफोर डिस्ट्रीब्युटिंग द प्रॉफिट, तुम्ही प्रिव्हियस इयरमध्ये 12th स्टँडर्डमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहिलेलं आहे. सपोज पार्टनरशिपचा नेट प्रॉफिट असेल 50,000 50,000, अँड सपोज there are 2 partners A and B and their profit sharing ratio is equal. प्रॉफिट शेअरिंग रेशो दोघांचा इक्वल असेल, एचा आणि बीचा. जो काय नेट प्रॉफिट आहे 50,000 तो ए आणि बीमध्ये इक्वली म्हणजे 25,000 25,000 असा डिस्ट्रीब्यूट केला जातो. हे तुम्ही प्रिव्हियस इयरमध्ये शिकलेला आहात. बट बिफोर डिस्ट्रीब्युटिंग द प्रॉफिट अमंग द पार्टनर्स, द पार्टनरशिप फर्म हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट, अँड टॅक्स इज कॅल्क्युलेटेड अँड पेड ऑन द नेट प्रॉफिट. जो नेट प्रॉफिट झाला आहे ना, किती रुपये नेट प्रॉफिट होता आपला 50,000, त्या 50,000वरती अगोदर टॅक्स पेड करावा लागतो. आणि टॅक्स पेड केल्यानंतर जे काय प्रॉफिट शिल्लक राहील, प्रॉफिट आफ्टर टॅक्स पेड केल्यानंतर जो काय प्रॉफिट शिल्लक राहील, इट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द वर्कर्स. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज टॅक्स रेट फॉर द पार्टनरशिप इज 20%. पार्टनरशिपला टॅक्स रेट आहे 20%. आपला प्रॉफिट किती होता सांगितलं 50,000, तर 50,000चे 20% किती येईल बघा. 50,000च्या 20% म्हणजे 10,000.
एकूण जो नेट प्रॉफिट आहे 50,000 त्यातून 10,000 टॅक्स पेड करायचा. मग 50,000तले 10,000 टॅक्स पेड केला, राहिले किती 40,000. मग राहिलेले जे काही 40,000 आहेत ते आपले जे दोन पार्टनर्स आहेत कोण ए बी रेशो किती आपण ठरवलेला इक्वल, राहिलेले 40,000 त्या दोघांमध्ये 20,000 आणि 20,000 असे डिस्ट्रीब्यूट केले जातात. ओके, सो द पार्टनरशिप फर्म also pay tax to the government, so they are also included in the concept of person. Then next, fifth point is who are also covered in the concept of person, association of persons which are popularly known as AOP. Okay, what is AOP? Association of person. association म्हणजे एकत्र येणे, ऑफ पर्सन. जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक एकत्र येतात आणि एखादा बिझनेस करतात, ओके, त्यावेळेला त्यांचा जो काही बिझनेस आहे, ओके, वेन 2 or more persons come together for promotion of any joint business, joint enterprise, they are assessable as AOP, association of person. समजा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र आले आणि त्यांनी एखादा बिझनेस चालू केला, ओके, टेम्पररी असेल किंवा परमनंट स्वरूपाचा असेल, तर त्या बिझनेस जो काय आहे तो बिझनेसला सुद्धा त्या बिझनेसचं जे काही इन्कम असेल त्या इन्कमवरती, प्रॉफिटवरती दे हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. सो अँड दे आर असेस्ड ॲज अ AOP. ते एकत्र येऊन असोसिएशन ऑफ पर्सन म्हणून त्यांना ते ट्रीट करून ते देखील गव्हर्नमेंटला टॅक्स पेएबल असतात, असेसेबल असतात. सो दे आर ऑल्सो इन्क्लुडेड इन द कन्सेप्ट ऑफ पर्सन. नाव second last point is local authority. What is local authority? Local authority include gram panchayat at villages, municipality, municipal corporations means महानगरपालिका, municipality means नगर परिषद और नगरपालिका, district board, port, trust, etc. These are the local authorities. At villages it is gram panchayat, at city level it is municipality, in big cities there is a municipal corporation, at district level there are certain district boards, and at port certain trusts are also there. And income of these local authorities is taxable. Whatever the income these local authority earns through certain sources, on this income they also have to pay tax to the government. या लोकल अथॉरिटीला जे काही इन्कम मिळतं त्या इन्कमवरती त्यांना देखील गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावा लागतो. आणि ऑन विच इन्कम दे हॅव टू पे द टॅक्स? if this local authority earns income through supply of commodities and services outside their jurisdiction area, ओके, त्या ग्रामपंचायतीचा किंवा नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा जो काय एरिया आहे त्याच्या बाहेर जर एखादी काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या असतील, काय गुड्स कमॉडिटीज प्रोव्हाइड केल्या असतील, त्यातून जर काय त्या लोकल अथॉरिटीजला इन्कम मिळालं तर त्या इन्कमवरती द लोकल अथॉरिटीज हॅज टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. Okay, so local authorities like gram panchayat, municipality, municipal corporation, district board, port trust, etc. they earn the income. If they earn income by providing different services and commodities outside their jurisdiction area, त्यांचा जो काय एरिया आहे त्याच्या बाहेर जाऊन त्यांनी जर काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या आणि त्यातून जर इन्कम त्यांनी मिळवलं तर त्या इन्कमवर ऑन दॅट इन्कम दे ऑल्सो हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. सो these local authorities sometimes have to pay tax to the government on certain incomes only, so they are also included in the concept of person. त्यामुळे त्याला देखील पर्सन म्हणून ट्रीट केलं जातं. अँड लास्ट पॉईंट इज of this lecture, of this point is every artificial juridical person. Okay, artificial juridical person. Okay, if any assessee does not fall in the first 6 categories, okay, first category is individual, second category is HUF, Hindu Undivided Family, third is company, fourth is partnership firm, fifth is AOP, and sixth is local authority. If any assessee does not fall in the above first 6 categories, then he is assessed under this 7th category of artificial juridical person. जर एखादा व्यक्ती ह्या पहिल्या 6 कॅटेगरीमध्ये कुठेच येऊ शकत नसेल तर त्या व्यक्तीला ह्या 7व्या कॅटेगरीमध्ये आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सनमध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यात काय काय येतं? इट इन्क्लूड्स ॲन आयडॉल, डेटी अँड पब्लिक कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश्ड अंडर स्पेशल ॲक्ट. यामध्ये नॉर्मली काय काय येतं? ॲन आयडॉल म्हणजे देवता,
ओके. डेटी म्हणजे एखादं आपलं प्रार्थना स्थळ असेल. ओके. डेटी मीन्स आपलं श्रद्धास्थान असेल. ओके. आणि पब्लिक कॉर्पोरेशन्स एस्टॅब्लिश्ड अंडर स्पेशल ॲक्ट. जर एखादी पब्लिक कॉर्पोरेशन एखादा सेपरेट कायदा करून स्थापन झाली असेल तर त्या कॉर्पोरेशन ह्या आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सनमध्ये येतात. त्याचबरोबर एखादा आयडॉल एखादे देवदेवता असेल त्यांना जे काय इन्कम मिळतं, तिथे जे काय लोकांकडून वर्गणी मिळते किंवा दान दिलं जातं त्या इन्कमवरती देखील त्यांना टॅक्स पे करावा लागतो. सो इट इज इन्क्लुडेड इन द कन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. त्याला आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन म्हटलं जातं. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ पर्सन. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट पर्सन इन्क्लूड फर्स्ट इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादं ह्युमन बिईंग, सेकंड HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, थर्ड कंपनी, फोर्थ पार्टनरशिप फर्म, फिफ्थ association of persons, sixth one is local authority, and last one is artificial juridical person. So with this we will end our lecture. In today's lecture we have seen three concepts of income tax. First is income tax, second concept is assessee, and third concept is person. In the next lecture we will see few other concepts. Okay, thank you.